नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारने मानधन दिलेच नाही. डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत आहे आणि जानेवारी महिन्यापासून मदतनीसांचे मानधन थकीत आहे. आणि या थकलेल्या मानधनामुळे अंगणवाडी सेविकांचे काय हाल होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भगिनींनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात. तर बघा अंगणवाडी सेविकांनो, राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्यांचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. मागील महिन्यापासून मदतनीसांचे देखील मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. योजनाबाह्य कामांनी आधीच त्रस्त झालेले अंगणवाडी कर्मचारी आता थकीत मानधनामुळे चिंतित झाल्या आहेत. बघा, अंगणवाडी ताईंना 13,000 रुपये तर मदतनीस यांना 7,500 रुपये दरमहा मानधन मिळते. राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोघे मिळून हे मानधन महिला व एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून हे मानधन प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करतात. अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे प्रत्येकी 4,500 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. ते आयुक्त कार्यालयाकडे येतात व तिथून राज्य सरकारच्या हिश्श्यासह ते कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. बघा, मागील 3 महिन्यापासून अंगणवाडी ताईंना केंद्र सरकारचे दरमहा 4,500 रुपये मिळालेच नाहीत. जानेवारीपासून मदतनीसांचे देखील मानधन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. बघा, अपुरे मानधन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांसमोर आता आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला हे काम करतात, त्यांचा प्रपंच या मानधनावर अवलंबून असतो. केंद्र व राज्य सरकार सातत्याने या कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून योजनाबाह्य कामे सोपवत असतात. त्यात सर्वेक्षणापासून अनेक कामे आहेत. दोन्ही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणी या कर्मचाऱ्यांना करावी लागते. दिवसातून 8 तासापेक्षा अधिक वेळ त्यांना या कामासाठी द्यावा लागतो. बघा, दिवसातून 8 तासापेक्षा अधिक वेळ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना या कामासाठी द्यावा लागतो. गावामध्ये फिरावे लागते. त्यामुळे अंगणवाडी संघटनांकडून सातत्याने मानधनवाढ बघा याची मागणी केली जाते. बघा, यामुळेच अंगणवाडी संघटनाकडून सातत्याने मानधनवाढ मागणी केली जाते. त्यासाठी आंदोलने केली जातात, मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही. आता मानधन कमी येत असल्यामुळे आर्थिक अडचणी कशातून भागवाया असा प्रश्न या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या समोर उभा राहिलेला आहे. संघटनाकडून आयुक्त कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर बघा त्यांनी संगणक प्रणाली केंद्र सरकारने बदल केल्यामुळे त्यांचा हिस्सा जमा झाला नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आधी सर्वांचे मानधन PFMC या संगणक प्रणालीतून होत होते. केंद्र सरकारने आता नवीन स्पर्श ही संगणक प्रणाली आणली आहे. त्यात बघा माहिती जमा करण्याचे काम अजून झालेलं नाही. त्यामुळे मानधन थकले असल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. बघा, हे काम कधी पूर्ण होणार व मानधन कधी जमा होणार याविषयी मात्र मंत्रालयाकडून काहीच सांगितले जात नाही असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. बघा, कुटुंबाला हातभार म्हणून ग्रामीण भागातील महिला हे काम करतात. अपुरे मानधन, कामाचा ताण यामुळे सर्व अंगणवाडी महिला कर्मचारी त्रस्त झाले आहेत. प्रोत्साहन भत्ता म्हणून कामावर आधारित मिळणारी रक्कम ही कधीच मिळत नाही. बघा, प्रोत्साहन भत्ता काम करून सुद्धा या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे सरकार देत नाहीत आणि त्यामध्येही त्यांनी निकष लावलेले आहेत. बघा, कुठंतरी एखाद्या महिलेला 100मधून 1-2 महिलेला हा प्रोत्साहन भत्ता मिळतो, पण 90% महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. आणि बघा, अशा प्रकारच्या अडचणी या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासमोर डिसेंबर महिन्यापासून त्यांचं मानधन झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभा राहिल्या आहेत आणि संसाराचा गाडा कसा चालवावा हा देखील प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. तर बघा अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.